नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 6 ऑगस्ट 2026 आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडींच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे। पहिला प्रश्न, PMVBRY या योजनेचे पूर्ण रूप काय आहे? आता या ठिकाणी पहा, PMVBRY ला यावर्षी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। ऑगस्ट 2025 मध्ये याची सुरुवात झालेली होती आणि यावर्षी याला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। याचा फुल फॉर्म काय आहे? प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना। PM प्रधानमंत्री, VB विकसित भारत, RY रोजगार योजना, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, PMVBRY योजनेचा लाभ पहिल्या वर्षी किती कामगारांना मिळाला? या ठिकाणी पहा, पहिल्याच वर्षी या योजनेचा लाभ आहे तो 72 लाख कामगारांना मिळालेला आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी। ठीक आहे, पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक 3, PMVBRY योजनेची अंमलबजावणी कोणती संस्था करते? अंमलबजावणी कोण करतं? तर कामगार मंत्रालयाअंतर्गत EPFO, लक्षात ठेवायचं, कामगार मंत्रालय EPFOच्या मार्फत या योजनेची अंमलबजावणी करत आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतातील 101वे रामसर स्थळ म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा, अरुणाचल प्रदेश राज्यातील ग्लॉ सरोवराला भारतातील 101वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे। पुढे पाहूयात। प्रश्न क्रमांक 5, ग्लॉ लेक हे कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? ग्लॉ लेक अरुणाचल प्रदेश मधील तवांग या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय सी। राज्य विचारलं तर अरुणाचल प्रदेश आणि जिल्हा विचारलं तर तवांग। प्रश्न क्रमांक 6, ग्लॉ लेक रामसर स्थळात खालीलपैकी कोणत्या वनस्पतींच्या 49 प्रजाती आढळतात? या ठिकाणी पहा, ग्लॉ लेक रामसर स्थळ भारतातील 101वे रामसर स्थळ आणि कुठे आहे? अरुणाचल प्रदेश राज्यामधील तवांग जिल्ह्यामध्ये। आणि पुढे मित्रांनो, या ठिकाणी ऑर्किड या वनस्पतीच्या तब्बल 49 प्रजाती या ठिकाणी आढळतात, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे, ऑर्किड। प्रश्न क्रमांक 7, पंतप्रधान मोदींनी लॉन्च केलेल्या नशामुक्त युवा अभियानाचा कालावधी किती आहे? नशामुक्त अभियानाचा कालावधी मित्रांनो 100 आठवडे असणार आहे, पर्याय बी याचं उत्तर आहे। पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक 8, नशामुक्त भारत अभियान कोणत्या मंत्रालयाचा फ्लॅगशिप उपक्रम आहे? आता या ठिकाणी पाहायचंय, नशामुक्त भारत अभियान याची सुरुवात कधी झाली होती? नशामुक्त भारत अभियानची सुरुवात झाली होती 2020 मध्ये, आणि मित्रांनो त्याच धर्तीवर आता नशामुक्त युवा अभियान सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये 100 आठवड्यांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे। त्यासोबतच पहा, नशामुक्त भारत अभियान कोणातर्फे राबवलं गेलं होतं? तर 2020 ला सुरुवात झाली होती आणि हे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून राबवलं गेलेलं होतं किंवा उपलब्ध करून देण्यात आलं होतं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, सतीश गुजराल यांच्या जन्मशताब्दी निमित्त किती रुपयांचे टपाल तिकीट जारी करण्यात आले? आता मित्रांनो, सतीश गुजराल हे कोण होते? तर विविध क्षेत्रामध्ये कलाकार होते, भरपूर ठिकाणी त्यांनी कार्य केलं, जसं की या ठिकाणी आपण जर म्हटलं तर चित्रकला किंवा चित्रांच्या बाबतीत इतर ज्या कला आहेत त्यामध्ये हे प्रसिद्ध होते। आणि मित्रांनो, बिकानेर हाऊस नवी दिल्ली या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते सतीश गुजराल यांच्या जन्मशताब्दी निमित्त 5 रुपयांचं टपाल तिकीट जारी करण्यात आलेलं आहे, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे। महत्वाची माहिती काय आहे? सतीश गुजराल कला क्षेत्राशी संबंधित आणि मित्रांनो यांच्या जन्मशताब्दी निमित्त 5 रुपयांचं तिकीट लॉन्च करण्यात आलं। कुठून लॉन्च केलं गेलं? नवी दिल्लीतील बिकानेर हाऊस या ठिकाणी केलं गेलं, आणि कोणी केलं? ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केलं। प्रश्न क्रमांक 10, सतीश गुजराल यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं? सतीश गुजराल यांना मित्रांनो 1999 मध्ये कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। आता पोलीस भरतीला वारंवार येणारा प्रश्न काय असतो? तर या ठिकाणी यांचा क्रम, पुरस्कारांचा क्रम, पहिल्या क्रमांकाला कोणता आहे? भारतरत्न, दुसऱ्या क्रमांकाला कोणता? पद्मविभूषण, तिसऱ्या क्रमांकाला पद्मभूषण, चौथ्या क्रमांकाला काय असेल? पद्मश्री। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 11, रोटर क्लॅप 3 हा सराव भारतीय हवाई दलाने कोठे आयोजित केला होता? या ठिकाणी पहा, रोटर क्लॅप 3 हा सराव भारतीय हवाई दलाकडून राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे। पोखरण राजस्थानमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर जैसलमेर या जिल्ह्यामध्ये पोखरण येतं। या ठिकाणी भारतीय हवाई दलाकडून रोटर क्लॅप 3 नावाचा हवाई सराव
आयोजित करण्यात आलेला होता. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. रोटर क्लॅप 3 सरावात खालीलपैकी कोणत्या हेलिकॉप्टरचा सहभाग नव्हता? आता मित्रांनो, ड्रोन आणि हेलिकॉप्टर संबंधी हा सराव होता आणि यामध्ये फक्त हेलिकॉप्टर सहभागी होत होते. त्यामुळे या ठिकाणी AH-64 अपाचे सहभागी होतं, HAL प्रचंड सहभागी होतं, CH-47 चिनूक देखील सहभागी होतं, परंतु मिराज 2000 हे काही हेलिकॉप्टर नाहीये, काय आहे, लढाऊ विमान आहे, म्हणजे या ठिकाणी हे सहभागी नसणार आहे. म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. संरक्षण क्षेत्रासाठी GIS आणि GOAI सोल्युशन्स विकसित करण्यासाठी BEL ने कोणासोबत करार केला? आता BEL म्हणजे काय? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी GIS आणि GOAI सोल्युशन क्षेत्रामध्ये सोल्युशन्स विकसित करण्यासाठी ESRI इंडिया सोबत सामंजस्य करार केलेला आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे, BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इस्री इंडिया यांनी हा करार केलेला आहे. कशासाठी? GIS आणि GOAI सोल्युशन्ससाठी. प्रश्न क्रमांक 14. BEL चे मुख्यालय कोठे आहे? आता आपल्याला काय पाहिलं पाहिजे? BEL ची स्थापना कधी झाली आणि मुख्यालय कोठे आहे? तर BEL ची स्थापना कधी झाली मित्रांनो? तर BEL ची स्थापना झालेली होती वर्ष 1954. ठीक आहे, 1954 आणि याचं मुख्यालय कर्नाटकातील बेंगलुरू या ठिकाणी आहे. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी. हे काय आहे? BEL काय आहे? नवरत्न कंपनी आहे, नवरत्न कंपनी आहे. आता पुढे BEL चे संचालक कोण आहे सध्या? तर या ठिकाणी पहा, BEL संचालक आहेत रजनीश शर्मा आणि इस्रीचे कोण आहेत? इस्रीचे आहेत अजेंद्र कुमार. नमस्कार स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांनो, मराठी व्याकरणामुळे मार्क जात आहेत तर काळजी करू नका. ध्येयाधिकारी घेऊन आलाय तुमच्यासाठी संपूर्ण समाधान. मराठी व्याकरणाची एक संपूर्ण PDF A to Z मराठी व्याकरण. या PDF मध्ये आपल्याला 870 पानं असणार आहेत आणि या 870 पानामध्ये आपण मराठी व्याकरणाच्या प्रत्येक टॉपिक वरील प्रत्येक पॉइंटवर प्रश्न घेऊन मराठी व्याकरण संपूर्ण कव्हर केलेलं आहे. आणि मित्रांनो, यामुळे जर तुम्ही MPSC, शिक्षक भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक, बँक भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करताय तर तुम्हाला हे PDF पुस्तक अत्यंत उपयुक्त राहणार आहे. या पुस्तकाची मूळ किंमत आहे 200 रुपये, परंतु आपण या ठिकाणी ऑफर घेऊन आलो आहोत फक्त 50 रुपयांची आणि यासोबतच आपण आणखी देणार आहोत 168 पानांच्या PDF नोट्स आणि 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका. म्हणजे आपल्याला काय मिळतंय? एकतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सराव करता येतोय, त्यासोबतच शॉर्ट मध्ये नोट्स अभ्यासता येत आहेत आणि आपला सराव करण्यासाठी 10 मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका मिळत आहेत. आणि हे सर्व आम्ही देणार आहे फक्त 50 रुपयांना. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हे पुस्तक आणि या सर्व PDF तुम्हाला अत्यंत उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या पुस्तकाचा या PDFचा डेमो पाहायचा आहे तर 75 17 24 91 19 या नंबरवर WhatsApp वरून किंवा टेलिग्राम वरून डेमो असा मेसेज पाठवा. तुम्हाला या PDFचे सॅम्पल PDF पाहता येईल आणि जर तुम्हाला त्या आवडल्या तर दिलेल्या QR वर मेसेज करून तुम्ही पेमेंट करून फक्त 50 रुपयांमध्ये हे सर्व मिळवू शकता. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 15. एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स EPI 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? आता या ठिकाणी पहा, येल युनिव्हर्सिटी कडून हा अहवाल प्रकाशित केला गेला आणि यानुसार मित्रांनो एकूण 177 देशांची यादी बनवण्यात आली. त्यामध्ये भारत हा शेवटून दुसरा म्हणजे 176व्या स्थानावर आहे. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि 177व्या स्थानावर कोण आहे? तर लाओस नावाचा देश 177व्या स्थानावर म्हणजे शेवटी आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 16. EPI 2026च्या यादीत प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? आता या ठिकाणी पहा, ती जी हे आहे इन्स्टिट्यूट आहे ते कुठे आहे? युरोपमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी युरोपियन देश आहे ते सर्वात वर आहे. त्यामध्ये पहा, सर्वात वर प्रथम क्रमांकावर एस्टोनिया हा देश आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्यासोबत आपल्याला काय पाहायचं आहे? दुसरा, तिसरा, चौथा. दुसऱ्या क्रमांकावर लक्झेंबर्ग आहे, तिसऱ्या क्रमांकावर युनायटेड किंगडम आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, पहिले 5 देश आहेत ते कुठले आहेत? पहिले 5 देश हे युरोप मधीलच आहेत. म्हणजे या ठिकाणी सांगू शकतो आपण की हे काही खरं नसू शकतं, परंतु लक्षात ठेवायचं आहे या यादीमध्ये किंवा या इंडेक्समध्ये भारत हा 176व्या स्थानावर आहे आणि एस्टोनिया पहिल्या स्थानावर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 17. नौरू या पॅसिफिक देशाचे अधिकृत नाव बदलून काय करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा, नौरू हे काय आहे? तर ओशिनिया खंडातील एक देश आहे आणि मित्रांनो एक बेट असणारा देश आहे.
याचं नाव बदलून आता रिपब्लिक ऑफ नाओरो असं करण्यात आलेलं आहे. नौरू नाही आता म्हणायचं, रिपब्लिक ऑफ नाओरो म्हणायचं, नाओरो म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 18, नौरू आताचे नाओरो हा जगातील कितवा सर्वात लहान देश आहे? आता सर्वात लहान आपल्याला माहित आहे कोणता, व्हॅटिकन सिटी. दुसऱ्या क्रमांकाला मोनॅको आणि तिसऱ्या क्रमांकाला कोणता असणार आहे? नौरू किंवा आताचा नाओरो. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? नाओरो हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. पहिल्या क्रमांकाला व्हॅटिकन सिटी, दुसऱ्या क्रमांकाला मोनॅको. आता पुढे नौरूचे नागरिक आता कोणत्या नावाने ओळखले जातील? आता या ठिकाणी आधी नौरूच नाव नौरू होतं, आता नाव नाओरो झालंय, त्यामुळे आता येथील नागरिकांना देई नाओरो असं म्हटलं जाईल. काय? देई नाओरो. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 19, कोणत्या बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मॅक्स फॉर सिनियर्स आणि महिलांसाठी मॅक्स फॉर हर ही खाती लॉन्च केलेली आहेत? त्या ठिकाणी पहा HDFC बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी मॅक्स फॉर सिनियर्स आणि महिलांसाठी मॅक्स फॉर हर ही खाती लॉन्च केलेली आहेत, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, HDFC बँकेच्या मॅक्स फॉर सिनियर्स खात्यात FD वर किती अतिरिक्त व्याज दिले जाते? आता सामान्यपणे समजा एखाद्या FD वर सामान्य नागरिकाला 5% व्याज मिळतंय, तर या ठिकाणी मॅक्स फॉर सिनियर्स या खात्यामध्ये त्या व्यक्तीला 0.5% अधिक दिलं जाणार आहे, म्हणजे 5.5 दिलं जाईल. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, तर ज्येष्ठ नागरिकांना या खात्यावर FD वर 0.5% इतकं अतिरिक्त व्याज दिलं जाणार आहे. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 21, असोचॅम या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? आता मी तुम्हाला स्थापना सांगतो, परंतु तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे असोचॅमचा फुल फॉर्म काय आहे. ठीक आहे, असोचॅमचा फुल फॉर्म कमेंट करून सांगायचा. आता पुढे पहा, असोचॅम या संस्थेची स्थापना झाली होती 1920 ला. कधी? 1920 ला. पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात सौरव सान्याल, लक्षात ठेवायचं नाव सौरव सान्याल हे याचे काय असतात? सरचिटणीस आहेत. ठीक आहे, या संस्थेचे सरचिटणीस कोण? सौरव सान्याल. प्रश्न क्रमांक 22, असोचॅमने IACCIA सोबत केलेला करार कोणत्या क्षेत्रातील आर्थिक संबंध बळकट करण्यासाठी आहे? या ठिकाणी पहा, असोचॅम ही भारताची कॉमर्स असणारी एक संस्था आहे. भारताचे आर्थिक व्यवहार किंवा भारताच्या आर्थिक ज्या काही पावलं असतील ते ठरवण्यासाठी ही संस्था आहे. आणि मित्रांनो, या संस्थेनुसार केलेला हा करार भारत आणि अरब संबंध सुधारण्यासाठी आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, ऍक्टिंग सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर म्हणजे CVC म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, AS राजीव यांची प्रभारी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, RBIने एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? या ठिकाणी पहा, RBIने मोनुषा चक्रवर्ती यांची एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती केलेली आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, झेडसायने भारताची पहिली विस्तृत लेपिडोप्टेरा सूची पूर्ण केलेली आहे. यात कशाचा अभ्यास केला जातो? त्या ठिकाणी पहा, ZSI झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं लेपिडोप्टेरा म्हणजे काय तर फुलपाखरं आणि पतंग यांची सूची पूर्ण केलेली आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? लेपिडोप्टेरामध्ये फुलपाखरे आणि पतंगे नावाचा पण काय असतो? कीड असतो, ज्याला इंग्लिशमध्ये मॉथ म्हणतात. यांचा अभ्यास करण्यासाठी ही सूची बनवण्यात आलेली आहे, पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, ZSIने पूर्ण केलेल्या सूचीनुसार भारतात पतंगांच्या किती प्रजाती आढळतात? आता या ठिकाणी पहा, भारतामध्ये पतंग आणि फुलपाखरांच्या एकूण 13,703 प्रजाती आढळतात. त्यापैकी पतंगांच्या प्रजाती किती आहेत? 12,286, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 27, वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण? या ठिकाणी पहा, वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू अनाहत सिंग, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता पुढे, ही स्पर्धा कुठे झाली होती? ही स्पर्धा कॅनडामध्ये झाली होती आणि यांनी इजिप्तच्या रुकैया सालेम यांचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आता पुढे मित्रांनो, पुरुष गटाचा विचार केला तर इजिप्तच्याच मोहम्मद झकारिया यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 28,
ब्रिंगिंग द चीता बॅक टू इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ब्रिंगिंग द चीता बॅक टू इंडिया हे पुस्तक प्रशांत अग्रवाल यांनी लिहिलेलं आहे, ज्यामध्ये चित्ता भारतामध्ये आणण्यासाठी कोणती पावलं उचलली गेली आणि कोणती नीती ठेवण्यात आली याबद्दल माहिती दिलेली आहे, म्हणून पर्याय ए याचं उत्तर. पुढे प्रश्न क्रमांक 29, नॅशनल बोन अँड जॉईंट डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो, राष्ट्रीय हाडे आणि सांधे दिवस दरवर्षी 4 ऑगस्टला साजरा केला जातो. कधी? 4 ऑगस्ट, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. 4 ऑगस्टला नॅशनल बोन अँड जॉईंट डे म्हणजे राष्ट्रीय हाडे आणि सांधे दिवस साजरा केला जातो. आणि मित्रांनो, याची सुरुवात कधी झाली होती? याची सुरुवात झालेली होती 2012 पासून. ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 36. स्मार्ट अर्बन ट्रान्सपोर्टसाठी विशाखापट्टणमने कोणत्या शहरासोबत करार केलेला आहे? या ठिकाणी पहा, स्मार्ट अर्बन ट्रान्सपोर्टसाठी विशाखापट्टणमनं रशियातील मॉस्को या शहरासोबत करार केलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. ठीक आहे, आता पुढे मित्रांनो, आपले आजचे प्रश्न तर समाप्त झालेले आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.